आणि 27 ऑक्टोबर 2021 रोजी निपुण भारत हा उपक्रम जे विद्यार्थी शैक्षणिक दृष्टिकोनातून मागे राहिले आहेत त्यांच्याकरिता हा निपुण भारत उपक्रम राबविण्यात आलेला आहे। तर त्याच्यामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे विद्यार्थ्यांचं कसं वाढवता येईल याकरिता पूरक शैक्षणिक साहित्य निर्मितीची पेटी सर्व शाळांना दिलेली आहे। त्याच्यामध्ये हे 6व्या नंबरचं शैक्षणिक साहित्य आहे। ह्या साहित्याचं नाव आहे स्मार्ट टोपी। तर याच्यामध्ये एक असं पोकळ एक बॉक्स आहे, डबा आहे आणि ही टोपी अशा प्रकारची फिट करायची आपल्याला। तर ही टोपी अशी फिट झालेली आहे आणि आपल्याला सोबतच त्याच्यामध्ये असे 100 कार्ड दिलेले आहेत आणि ह्या 100 कार्ड मध्ये 100 प्रश्न आहेत आणि ह्या शैक्षणिक साहित्याचं नाव आहे प्रश्न विचारतो उत्तर सांगा। तर याच्यामध्ये गणिताचे आणि भाषेबद्दल प्रश्न आहेत। तर आपल्याला एकेका कार्डचं आपण वाचन करूया आणि तुम्हाला उत्तर सांगायचं आहे। याच्यामुळे काय होईल, तुम्हाला प्रश्न कसे करायचे, त्याचं उत्तर कसं द्यायचं हे माहिती होईल। तर बघूया आपण की ह्या कार्ड मध्ये कोणकोणते प्रश्न आहेत। आता बघा याच्यामध्ये आपल्याला एखादा कार्ड आपण काढलं बघा, तर आपण हे कार्ड समजा हे घेतलं तर ह्या कार्ड मध्ये प्रश्न आहे। काय आहे प्रश्न वाचून दाखव बरं बेटा। हा, विरुद्धार्थी शब्द सांगा। हा, आता याचा प्रकाश काय आहे, प्रकाश आहे। प्रकाश एक तुम्हाला उदाहरण देतो की प्रकाशच्या विरुद्ध आपल्याला उत्तर द्यायचं आहे। तर प्रकाशच्या विरुद्ध काय उत्तर पाहिजे, प्रकाशच्या विरुद्ध नाही, काय विरुद्ध अंधार। मग याच्यामध्ये आपण हे टाकायचं। आता याच्यामध्ये आपण हे कार्ड टाकलं बघा, असं हे कार्ड टाकलं तर इथं आपल्याला त्याचं उत्तर मिळेल बघा। प्रकाशच्या विरुद्ध उत्तर अंधार, प्रकाशच्या विरुद्ध उत्तर अंधार आलं। त्याचप्रमाणे आता दुसरे कार्ड बघूया आपण बघा। आता याच्यामध्ये प्रश्न आहे बघा, जर काय म्हणतो प्रश्न बघा, जर नोटांची पुटके तशी मुंग्यांची रांग, बरोबर आहे। आता आपण हे उत्तर यांनी दिलं की जसे नोटांची पुटके तसे मुंग्यांची रांग। आता याच्यामध्ये आपण टाकूया आणि उत्तर शोधूया बघा। याच्यामध्ये उत्तर शोधूया बघा। आता कार्ड मध्ये आपलं उत्तर बघूया, रांग, बरोबर आहे, रांग। म्हणजे आपल्याला ते उत्तर पण शोधता येईल। आता अशाच प्रकारे आपण याचं उत्तर प्रत्येकाचा प्रश्न आणि उत्तर पाहूया। आता याच्यामध्ये बघा, आता याच्यामध्ये प्रश्न बघा, प्रश्न आहे अक्षरा तू ते प्रश्न वाचून दाखव बेटा। काय लिहिलंय, सदन शब्दातील मधील अक्षर कोणते। हा, सदन शब्दातलं मधलं अक्षर कोणतं। आता द, हा तुनं पण द उत्तर दिलं। आता बघा याचं आपण उत्तर बघूया। आता याचं उत्तर द आपल्याला मिळतो का त्याच्या आपल्याला बघता येईल बघा। बघा याचं उत्तर काय मिळालं, द। म्हणजे आपण उत्तर बरोबर दिलं। चुकलं असेल तर आपल्याला उत्तर विचारून शोधून पाहता येईल, याची पडताळणी पण करता येईल आपलं उत्तर खरं आहे की चूक आहे। आता पुन्हा दुसरा प्रश्न आहे बघा। प्रश्न बघा, वाच बेटा प्रश्न काय आहे, जोराने वाच। कुणाला, हा आईच्या भावाला काय म्हणतात, मामा म्हणतात। आता आपण याच्यामध्ये घालून बघूया बघा। बघा काय आलं, हा मामा, याचं उत्तर आलं मामा। म्हणजे आपण दिलेलं उत्तर कसं आहे, बरोबर आहे। पुन्हा बघा आता याच्यामध्ये काही हा एक प्रश्न वाचा। काय प्रश्न मग तुम्ही वाचत दाखवतो तुम्हाला। एका पुस्तकाच्या दुकानामध्ये 50 मराठीची पुस्तके होती, त्यातील 15 पुस्तके विकली। 50 मराठीची पुस्तके होती आणि 15 पुस्तके विकली, तर किती शिल्लक राहिली, 35। ठीक आहे। तर आपण आता आपलं उत्तर बघूया बघा। याच्यामध्ये घालायचं आणि आपलं उत्तर शोधायचं बघा। किती उत्तर आलं, 35 उत्तर। तर आपलं उत्तर बरोबर आहे। 50 मधून
15 कमी करायचे तर किती राहिले? 35 राहिले. आता नंतर बघा, याच्यामध्ये बघा प्रश्न वाच. काय म्हणतो बेटा? प्रश्न बरोबर वाच. 50 अन 2 अन म्हणजे अधिक. 50 अधिक 2 बरोबर किती? 52. आता याचं उत्तर आपण बघूया. 50 अधिक 2 बरोबर किती आलं उत्तर? बघा 52. म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता बघा प्रश्न वाचा. वाघाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? बछडा. तर आता आपण याचं उत्तर बघूया. वाघाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? आता चिठ्ठीमध्ये बघा मागच्या बाजूला उत्तर असतं बछडा. आपलं उत्तर बरोबर आहे. त्याच मध्ये बघा मधमाशांच्या घराला काय म्हणतात? मधमाशांच्या घराला काय म्हणतात? हा पोळे म्हणतात. काय म्हणतात? पोळे. आता आपण याचं उत्तर बघूया. पोळे उत्तर आहे का? तर बघा याचं उत्तर पोळे. याचं उत्तर काय आहे? पोळे. मधमाशांच्या घराला पोळे म्हणतात. मग आपण अशाच प्रकारचे तशाच प्रकारचे प्रश्न निर्मिती करू शकतो नाही का? आहे का नाही? मग उंदराच्या घराला काय म्हणतात? उंदीर जे इथं राहतो त्याला बीड म्हणतात.